नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, गाझा शांतता शिखर परिषदेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत मोठा दावा करत असं म्हटलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चिंतेमध्ये असून त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलंय की भारत रशियाकडनं तेल खरेदी बंद करणार आहे. खरोखरच त्यांनी हे मोठं पाऊल नक्कीच उचललंय. नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र असून ते तणावात देखील आमच्यामध्ये सर्व काही व्यवस्थित आहे. या दरम्यान भारत रशियाकडनं तेल खरेदी बंद करणार आहे आणि मला मोदी यांनीच सांगितल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटल्यानं जगाची झोप उडाली. भारत रशियाकडनं तेल खरेदी करत असल्यानं भारतावरती मोठा दबाव टाकण्याचं काम अमेरिकेने केलं होतं. फक्त दबावच नाही तर भारतावरती नफेखोरीसारखे काही गंभीर आरोपही त्यांनी केले होते. भारतानं रशियाकडनं तेल खरेदी बंद करावी किंवा ते करणार आहेत का यावरती अजून कुठलंही भाष्य मात्र भारतानं केलेलं नाही. अमेरिकेने भारतावरती 50% टॅरिफ लावले. अमेरिकेच्या टॅरिफचा थेट परिणाम काही भारतीय उद्योगांवरती झाला. 70% अमेरिकेमध्ये होणारी निर्यात कमी झाली. यासोबतच सर्व फार्मा वस्तूंवरती 100% टॅरिफ त्यांनी लावला आणि भारतीय फार्मा कंपन्यांचे धाबे आणले. अमेरिकेमध्ये सर्वाधिक भारतीय कंपन्या औषध निर्यात करतात. भारताला प्रत्येक बाजूने कोंडीत पकडण्याचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. आता भारतानं एक मोठं पाऊल टाकल्याचं बघायला मिळतंय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानुसार भारत रशियाकडनं तेल खरेदी करणार नाहीये. मग डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती लावलेला टॅरिफ देखील काढला जाण्याचे संकेत आहेत. भारतावरती लावलेल्या टॅरिफ नंतर दोन्ही देशांमधील व्यापार चर्चा जवळपास बंद झाली होती. जर अमेरिकेनं खरोखरच भारतावरील टॅरिफ काढला तर हा भारतासाठी एक मोठा दिलासादायक निर्णय असणार आहे आणि परत एकदा अमेरिकेमध्ये होणारी निर्यात वाढेल आणि भारत 20%पेक्षाही कमी टॅरिफसाठी आग्रही आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी बोलताना फक्त भारत रशियाकडनं तेल खरेदी बंद करेल असं म्हटलंय. मात्र त्यांनी टॅरिफबद्दल कुठलेही भाष्य केलेलं नाही. अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफचं नुकसान भारत रशियाकडनं अधिक प्रमाणामध्ये तेल खरेदी करून भरून काढत होता. मात्र एकीकडे रशियाकडनं तेल खरेदी बंद आणि दुसरीकडे अमेरिकेनं भारतावर लावलेले टॅरिफ जर काढले नाहीत तर भारताला मोठा फटका बसण्याची मात्र दाट शक्यता आहे. तर मग आता नक्की पाहणं गरजेचं आहे की भारत खरंच टॅरिफ कमी करण्यासाठी रशियाकडनं तेल खरेदी बंद करणार की नाही. पाहूयात. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.